काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं प्रचंड आघाडी स्पष्ट बहुमत घेऊन लातूर शहर महानगरपालिकेवर आपला तिरंगा हे आदरणीय विलासराव देशमुखांचं लातूर आहे. महाराष्ट्राला कळेल हे काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लातूरकरांना हलवण्यासाठी झाला तर तो 90% स्ट्राईक रेट. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं प्रचंड आघाडी घेतली आणि या वातावरणामध्ये दिवसेंदिवस सकारात्मकता ही वाढत चाललेली आहे आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडी स्पष्ट बहुमत घेऊन लातूर शहर महानगरपालिकेवर आपला तिरंगा फडकावेल. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि इतर सगळेच पक्ष यांना काही सूर गवसत नाही आहे. ते फक्त मताचं विभाजन कसं होईल यातच ते गुंतलेले आहेत आणि मला असं वाटतं की संधी साधूपणाचं राजकारण लातूरकरांनी त्याला कधीही थारा दिलेला नाही. लातूर हे आदरणीय विलासराव देशमुखांचं लातूर आहे. हे लातूरकर 15 तारखेला मतदानातून दाखवून देतील आणि 16 तारखेला महाराष्ट्राला कळेल की लातूर काय म्हणतंय. लातूरमध्ये सोड विलासराव साहेबांचा अपमान या ठिकाणी करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महापुरुषाचा अपमान केला जातो. भारतीय जनता पार्टीतून हे अजेंडा वाढवण्यात भारतीय जनता पक्षाच्या राजकीय प्रवृत्तीचंच दर्शन यातून होतं आणि हे काही नवं नाही. यापूर्वीही याचं दर्शन झालेलं आहे, आत्ताही झालं, पुढंही होईल. म्हणून लातूरमध्ये त्यांना कधीही थारा लातूरकरांनी दिलेला नाही आणि पुन्हा एकदा लातूरकर दाखवून देतील की लातूर हे काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लातूरकरांना हलवण्यासाठी गल्ली ते दिल्लीपासून एवन निलंग्यापासून ते मुंबईपर्यंतची पूर्ण फिल्डिंग लागलेली आहे. कसं नाही, त्यांना फक्त सत्ता या पलीकडे काही दिसत नाही आणि षडयंत्र रचणं, काबीज करायचंय त्यांना आणि ही जी वृत्ती आहे हीच घातक आहे. सेवा भाव नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांना ताबा हवा आहे. तर हे सगळं जे राजकारण आहे हे आता लोक ओळखायला लागलेले आहेत आणि लोक हे मान्य करणार नाहीत. काँग्रेस हे विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतलं हे साहजिकच आहे, परंतु हल्ली भाजपच्या नेत्याकडून म्हणजे इव्हन मुख्यमंत्र्याकडूनही साहेबांचा कौतुक केलं जातं. कसं का त्याच्यावर नाही, काँग्रेस पक्षाचा विचारच आदरणीय विलासराव देशमुख साहेब आहेत. तर आम्ही तर त्यांच्या नावानेच म्हणजे कामही करतो, भाषणही करतो. पण आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची त्यांच्या भाषणातनं म्हणजे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत, याचा आम्हाला आनंद आहे. एकूण किती 70 पैकी किती या ठिकाणी आपल्या उमेदवार निवडून येतील अशा गॅरंटी? आता काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा स्ट्राईक रेट सांगायचा जर झाला तर तो 90% स्ट्राईक रेटने आम्ही निवडून येऊ. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.